तत्पूर्वी आपण मुंबईतल्या वरळी मतदान केंद्रावर जाऊया। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य सध्या आपल्या सोबत आहेत, तिथनं त्या अपडेट देत आहेत, तिकडनं माहिती देत आहेत। भाग्यश्री, आता जवळपास 1.5 तास उरलाय, माझ्या मते अंदाजे पावणे 2 तास उरलेले आहेत मतमोजणी सुरू व्हायला। 8:15 वाजता आहेत आणि आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये अनेक विविध पक्षांचे मान्यवर नेते प्रवक्ते आहेत, जे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतायत। जो काही निकाल येईल, जी काही मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होईल ते आपल्याला 10 नंतर कळेलच। पण मतमोजणी केंद्रावर सध्या काय होतंय, कशा पद्धतीचं नियोजन आहे, हे आपण सकाळी देखील काही वेळापूर्वी सांगितलं होतं प्रेक्षकांना। पण आता नेमकं काय घडतंय, कारण आता 8:15 झालेले आहेत आणि अवघी काही मिनिटं उरलेली आहेत मतमोजणी ऍक्च्युअली सुरू होण्यासाठी। भाग्यश्री, नक्कीच मी दास सिल्वामध्ये आहे, दादरमध्ये, आणि इथे जवळपास 182 ते 192 अशी जवळपास 10 वॉर्डची मतमोजणी जी आहे ती या केंद्रावर होणार आहे। साधारण मुंबईत 23 मतमोजणी केंद्र ठेवलेले आहेत। प्रत्येक केंद्रामध्ये 10 ते 12 अशा पद्धतीचे मतमोजणी जे आहे ते वॉर्ड वाईज करण्यात येणार आहे। एका वेळेला 2 वॉर्डची मतमोजणी करण्यात येणार आहे। सध्या मी ज्या सेंटरवर आहे तिथे 11 टेबल मांडलेले आहेत, त्यातले 10 टेबल आहेत ते 10 वॉर्डचे 10 टेबल आणि 1 टेबल जे असणार आहे ते पोस्टल बॅलेटसाठीचं असणार आहे। जर आपण बघितलं तर दृश्यांद्वारे आपण बघू शकतोय की आता टेबल मांडलेले आहेत आणि हळूहळू कर्मचारी जे आहेत ते तिथे यायला सुरुवात झालेली आहे। आता कर्मचाऱ्यांची जी पहिली प्रोसेस आहे ती सुरू होतीये। पंचिंग करणं, त्याच्यानंतर हजेरी लावणं, तिकडे जाऊन बसणं, आपले जे आपल्या कार्यकारीमध्ये ज्या गोष्टी येत आहेत त्या कागदपत्रांची तपासणी करणं, या सगळ्या गोष्टी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे मुंबई कोणाची आहे, कारण मुंबई सगळ्यात महत्त्वाची महापालिका आहे राज्यातली आणि एका विधानसभेचं जेवढं बजेट आहे तेवढं बजेट या मुंबई महापालिकेचं आहे। त्यामुळे मुंबई महापालिका नेमकी कोणाच्या हातात जाणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। साधारण 2 ते 2:30 वाजेपर्यंत साधारणतः पूर्ण जरी रिझल्ट निघाला नाही तरी सुद्धा अंदाज स्पष्ट व्हायला मदत होणार आहे। आणि त्यानंतर आपण जर बघू शकतो तर काल जो गोंधळ झालाय तो गोंधळ होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो आणखीन वाढवून तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। या व्यतिरिक्त कालपर्यंत जी रात्रीपर्यंतची टक्केवारी होती ती 52% होती मतदानाची, त्यामुळे त्यावर देखील प्रचंड गोष्टी अवलंबून आहेत। त्यामुळे आज नेमकं काय होतंय, मुंबई कोणाची हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अजिंक्य, भाग्यश्री, एकंदरीतच आपण ज्या मतदान केंद्रावर मतमोजणी केंद्रावर ज्या ठिकाणी आता आपण आहात त्या ठिकाणी नेमकं काय घडणार आहे हे तुम्ही सांगितलं, पण थोडंसं बाहेर येऊन मला तुम्हाला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं पोलिंग एजंट्स असतील किंवा इतर जे प्रक्रियेसाठीचे जे नियुक्त केलेले लोक असतील विविध पक्षांकडनं, त्यांची कशा पद्धतीची सोय केली गेलेली आहे बसण्याची। म्हणजे आता आपण प्रेक्षकांना माहिती देण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतो, विनंती करतो, तुमच्या कॅमेरामनला सांगतो की थोडंसं त्यांनी बाहेरच्या दिशेनं जावं, जेणेकरून लोकांना अंदाज यावा की काय नेमकं घडतंय। स्क्रीनवर तर दिसतंय की मतमोजणी नेमकी कशा पद्धतीची होणार आहे किंवा काय नेमकं बघायला मिळणार आहे ते, आणि ह्या सगळ्यासाठीची जी पारदर्शकता आहे निवडणूक आयोगानं ठेवलेली ती नेमकी कशी आहे। बाहेर मोठी गर्दी दिसतेय, पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचं पण दृश्यांमध्ये दिसतंय। जे बाहेर दिसतंय भाग्यश्री, ते नेमकं काय ते प्रेक्षकांना सांगा। नक्कीच अजिंक्य, मी बाहेर आता आहे। कर्मचारी जे आहेत ते आता आलेले आहेत, काही कर्मचारी आपली हजेरी देताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत। आता काहीच वेळात जे आपण टेबल मांडलेले बघितले पहिल्या दृश्यांमधनं, त्या टेबलवर हे आता कर्मचारी जाऊन बसतील। काही जणांनी चार्ज घेतलाय, काही जण आता चार्ज घेतील। आपण बघतोय की मतमोजणी करताना विविध पद्धतीने ती पडताळणी करावी लागते मोजणीची। म्हणजे मशीनद्वारे जरी ही मतमोजणी केली गेली तरी त्याचे एक प्रोसेस असते, तर ह्या प्रोसेससाठी प्रचंड कर्मचारी लागतात आणि त्याप्रमाणे प्रत्येक बूथवर कर्मचारी जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। आपण बघतोय की या बूथवर देखील साधारण 1-1.5-2 हजार कर्मचारी जे आहेत ते तैनात आहेत। प्रत्येक बूथला वेगळे कर्मचारी अशा पद्धतीने इथे कर्मचारी आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात इथे मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर जो एक्झिट पोल आलाय त्यानुसार बीजेपीचा महापौर बसेल हे निश्चित असल्याचं एक साधारण तरी अंदाज पाहायला मिळतोय। मात्र एकंदरीत वातावरण देखील
आपण जर बघितलं तर ते 2 वाजेपर्यंत स्पष्ट होईल की नेमकं काय होणार आहे, मुंबई महापालिका कोणाची आहे. आणि या व्यतिरिक्त एक नक्की की जे काही आपल्याला एक्झिट पोल आले त्याच्यामध्ये अगदी ठाकरेंना 70 ते 80 अशा सीट्स दिल्या जात आहेत असं सांगितलं जात आहे. मात्र त्या सीट्स देखील ठाकरेंसाठी आत्ताच्या घडीला अत्यंत मोठ्या आहेत. कारण मनसे पक्षामध्ये कारण सध्या बळ सातत्यानं नाहीये. ठाकरे बंधूंसाठी आणि त्यांच्या पक्षासाठी ही पालिका निवडणूक अस्तित्वाची, राजकीय अस्तित्वाची लढाई आहे की काय, असा उल्लेख सातत्यानं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडनं प्रचारादरम्यान करण्यात आला. भाग्यश्री, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिलीत आणि अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.